चंदन चोराच्या पोराला अटक करा। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेल। चंदन चोर म्हणून जाहीर झालेला माणूस आहे, त्याचं रेकॉर्ड जरा बाहेर काढा। आणि त्याच खासदारांनी, चंदन चोर खासदारांनी काल काहीतरी घोषणा केली वाटतं, मी 5 वर्ष या तुमच्या बोकांडी बसल। ध्यानात ठेवा बांधवांनो, तो 2029 पर्यंत आपल्या बोकांडी बसल, पण भविष्यात तू जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत गुलाल लागून देणार नाही, ही सगळ्यांनी आपण इथं शपथ घेतली पाहिजे। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या महामानवांना अभिवादन करून, खरं तर तुमचं आमचं ओबीसीचं हे दुर्दैव आहे की आपण आपल्या भावाला न्याय भेटण्यासाठी रस्त्यावरली लढाई आपल्याला लढावं लागते। अरे ज्या राज्यकर्त्यांना आपण खुर्चीवर बसवलंय, त्या राज्यकर्त्यांना जर तुमचा आमचा आक्रोश समजत नसेल तर यापुढे यांना सत्तेवर बसवायचं का नाही हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे। आता माझ्या भावांनी सांगितलं, खरं तर आता आम्ही मोर्चात येत असताना आमचे काही पोरं घोषणा देत होते, चंदन चोराच्या पोराला अटक करा। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेल। चंदन चोर म्हणून जाहीर झालेला माणूस आहे, त्याचं रेकॉर्ड जरा बाहेर काढा। आणि त्याच खासदारांनी, चंदन चोर खासदारांनी काल काहीतरी घोषणा केली वाटतं, मी 5 वर्ष या तुमच्या बोकांडी बसल। ध्यानात ठेवा बांधवांनो, तो 2029 पर्यंत आपल्या बोकांडी बसल, पण भविष्यात तू जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत गुलाल लागून देणार नाही, ही सगळ्यांनी आपण इथं शपथ घेतली पाहिजे। आपण सगळेजण असाच एकजूट राहूया। खरं तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी विलास घुलेंचा मृतदेह केज पोलीस स्टेशन समोर होता, त्या दिवशी सीएम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एसपीने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तात्काळ अटक करू। मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्हाला शब्द पाळणार आहे म्हणून तुमच्याकडे बघतो, तुम्ही शब्द पाळला नाही। येणाऱ्या 2029ला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय ओबीसी।